म्हणजे आम्ही सुद्धा जवळपास मी सुद्धा त्यामध्ये होतो. 5 लोकांचं डेप्युटेशन होतं. राहुल गांधींसोबत आम्ही 30 मिनिटं चर्चा केली. जवळपास 3.5 किलोमीटर आम्ही पायदल चाललो त्या यात्रेमध्ये. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आता संविधान वाचलं पाहिजे, संविधानाला धोका आहे म्हणून आम्ही संविधान प्रबोधन यात्रा चळवळीच्या माध्यमातून काही सामाजिक संघटना एकत्र करून आम्ही सुरू केली. सुरेशगड सभागृहामध्ये आम्ही ती सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही यांचे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणारे लोकांनी त्या ठिकाणी हल्ला केला, आमचं बॅनर फाडलं, तर ते सभा थांबवण्याचा प्रयत्न केला. तो नाही, ती सभा तितक्याच जोमाने झाली. असे अनेक प्रसंग आहेत आणि त्यांना काय म्हणायचं आम्हाला एक आव्हान आहे तरुणांना. खऱ्या अर्थाने हे काम अतिशय महत्वाचं आहे. संविधान वाचलं, आपण वाचू, बरोबर, ही जबाबदारी या तरुणांची आहे. सर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि त्याची फलश्रुती म्हणून आपण पाहतो आहे की 2013 मध्ये हा जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला, संमत झाला. तर हा कायदा लागू होण्यापूर्वी तुमची काय तयारी होती? आम्ही 1982 पासून प्राध्यापक शाह मानवांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केल्यापासून अनेक उपक्रम राबवले जनप्रबोधनाचे. कारण अंधश्रद्धा कोणत्या असतात, त्या कशा निर्माण होतात, त्या का निर्माण होतात, त्यातून आपलं काय नुकसान होतं, शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक नुकसान कसं होते, हे समजून सांगत असताना आमच्या समोर अनेक संत आणि समाजसुधारकांची ती परंपरा होती आणि म्हणून आम्ही अनेक उपक्रम राबवले. मग ते जादूटोण्याच्या संशयावर अनेक मारामाऱ्या होतात, जीवघेणी प्रकार घडतात. मग जादूटोणा विरोधी अभियान राबवलं. त्याच्यानंतर आम्ही 2000 ला संत गाडगेबाबा प्रबोधन यात्रा काढली. ही संपूर्ण महाराष्ट्रात ती यात्रा काढली. गावोगावी, गाव खेडोपाडी मी फिरलो, प्रबोधन केलं. त्यानंतर 2011 संत कुणाला असं अभियान, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 40 सभा घेतल्या. ज्याचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक शाह मानव. नंतर आम्ही नशीब फलवू शिष्य किती खरं किती खोटं हे अभियान राबवलं. त्याही जवळपास 38-39 सभा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात घेतली. वृक्ष तेथे छाया, कुवा तेथे बाया हे अभियान राबवलं. तेही संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं. त्याचेही मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक शाह मानव. हजारोची गर्दी, म्हणजे आपल्याला माहित असेल की त्यांचं लोकांना प्रबोधन करण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक शैली आहे त्यांची. आणि जे काही त्यांचं आतापर्यंतचं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वानुसार खूप गर्दी राहायची. म्हणजे 2000 पासून तर 10,000 लोकांपर्यंत एकेका सभेला असे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान राबवले. महाराष्ट्राच्या बाहेर काही राज्यांमध्ये अभियान राबवले. मग ते गुजरात असेल, राजस्थान असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, गोवा असेल, छत्तीसगड असेल, अशा अनेक प्रांतांमध्ये वेगवेगळे अभियान आम्ही राबवले. आणि त्यानंतर मग जेव्हा ही गरज भासली आम्हाला की आता कुठेतरी जादूटोणा विरोधी, जादूटोण्याच्या संशयावर अनेक मारामाऱ्या व्हायच्या, लोकांचे जीव जायचे, म्हणून हा कायदा संमत झाला पाहिजे. त्याला यश, त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सरकार, आणि तो 2013ला वाटते शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय मंत्री होते त्यावेळेस. आणि हे होते आपले सध्या उपमुख्यमंत्री आहेत पवार, अजित पवार सुद्धा होते. आणि अशा वेळेस तो कायदा संमत झाल्यानंतर
केवळ कायदा समोर करून चालत नाही, नंतर सर पुढे मग त्या कायद्याची अंमलबजावणी झाली का? ती कायद्याची अंमलबजावणी झाली. मग आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत एक समिती गठीत झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून हा कायदा राबवला पाहिजे. आता प्रश्न असा निर्माण होतो की कायदा राबवताना ज्यांच्या मार्फत एकटे प्राध्यापक श्याम मानव नाही पुरणार ना सगळ्यांना. हा जर कायदा महाराष्ट्रभर पोहोचवायचा आहे आपल्याला, म्हणजे जवळपास 36 जिल्हे या महाराष्ट्रातल्या आहेत, त्याच्या तालुका वेगळे आहेत, ग्रामीण भागामध्ये हा कायदा गेला पाहिजे. म्हणून मग कायद्याचं प्रशिक्षण, कारण कायदा चुकीचा जातो, म्हणजे जो गुन्हेगार आहे त्यालाच शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे जो बेगुन्हेगार असेल त्याच्यावर कुठलीही शिक्षा होऊ नये याचीही खबरदारी आणि आम्ही आश्वासित केलं होतं. जे कायदा मंजूर करून घेताना आम्ही संबंधित मंत्र्यांना, आमदारांना मी विश्वासात घेतला कायद्याचा काहीही दुरुपयोग होणार नाही आणि अंधश्रद्धेमुळं जे नुकसान होतं आणि जे गुन्हेगार असतात त्यांनाच तो कायदा लागू होईल याची खबरदारी आम्ही घेतो, असं आश्वासित प्राध्यापक श्याम मानवांनी आणि त्यांच्या टीमने सगळ्यांना केलं. जे राजकीय लोकांना, राजकीय पुढाऱ्यांना आम्ही आश्वासित केलं की या कायद्याचा दुरुपयोग नाही होणार आणि म्हणून या कायद्याचं ट्रेनिंग झालं पाहिजे. शासनाच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आम्ही 3 प्रशिक्षण शिबिरं घेतली. पहिलं शिबिर आम्ही नागपूरला घेतलं, नागलोकला, ज्यावेळेस जवळपास 70-75 कार्यकर्ते त्या शिबिराला होते विदर्भात. नंतर दुसरं शिबिर आम्ही नाशिकला घेतलं आणि तिसरं शिबिर आम्ही पुणे आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही पुण्याजवळ घेतलं. त्या शिबिरामधून जवळपास 3 शिबिरं घेतली शासनाच्या माध्यमात आणि त्या शिबिरामध्ये 5 दिवसाचं शिबिर जवळपास 250 कार्यकर्ते, प्रशिक्षक तयार झाले. संपूर्ण कायद्याचा मसुदा, कायद्याची व्याख्या, कायद्याची शिक्षा, त्या कायद्याचे काही 5-12 कलम आहेत, त्या कलम, त्याचे विस्तार आणि संपूर्ण ते प्रशिक्षण प्राध्यापक श्याम मानवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना दिले. त्यात थांबलो नाही, तर कायदा राबवण्याकरता, कायदा खऱ्या अर्थानं तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला करतो आणि अध्यासी अधिकारी म्हणून ते पोलीस स्टेशनचे अधिकारी असतात. म्हणून हा कायदा पोलीस विभागाला सुद्धा योग्य पद्धतीने समजावून सांगण्याकरता आम्ही 40 पोलीस, म्हणजे IPS अधिकाऱ्यांपासून तर पोलीस हवालदारापर्यंत, कॉन्स्टेबल पर्यंतचं ट्रेनिंग, 40 ट्रेनिंग संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस विभागाला प्राध्यापक श्याम मानवांनी जवळपास 8 तास ते ट्रेनिंग दिले कायद्याचं. त्या ठिकाणी क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंत ते सगळे अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी होते. एवढंच नव्हे, शाळा महाविद्यालयांपर्यंत कायदा देतो, म्हणजे शिक्षकांनाही खऱ्या अर्थानं कायदा कळला पाहिजे आणि विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा कायदा गेला पाहिजे. म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात शाळा महाविद्यालयांमध्ये जवळपास 500 शाळा महाविद्यालयांमध्ये आमचे जे प्रशिक्षक कार्यकर्ते होते त्यांनी त्या महाविद्यालयांपर्यंत, शाळा महाविद्यालय त्यांनी असे अनेक हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत तो कायदा पोहोचवला. आणि एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 35 जाहीर सभा, एक जिल्हा यासाठी सुटला की ठाणे आणि पालघर हा नवीन जिल्हा झाला होता, ठाणे आणि पालघर मिळून आम्ही एक सभा घेतली. म्हणून संपूर्ण 35 जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात 30 जिल्ह्यापैकी 35 जिल्ह्यामध्ये जादू टोना विरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचवला प्राध्यापक श्याम मानव आणि त्याचं संपूर्ण नियोजन हे माझ्याकडे सोपवलं गेलं आणि अनेक आमचे स्थानिक कार्यकर्ते त्यांनी त्याला मदत केली. आणि केवळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक नव्हते, तर वेगवेगळ्या पुरोगामी सामाजिक संघटनेचे लोक त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झाले याच्यामध्ये आणि हजारोची गर्दी. आपल्याला सांगताना मला फार वेगळं वाटतंय त्या ठिकाणी की 2000-3000 पासून तर 10,000, 15,000 लोक त्या जाहीर सभेला अशा जंगी जाहीर सभा झाल्या आणि एकंदरीत ते मोठं प्रबोधन त्या ठिकाणी या निमित्तानं. हे अगदी बरोबर आहे सर, तुमचं खूप मोठं काम झालं आहे आणि त्यामध्ये खूप मोठा सहभाग तुमचा तुम्ही नोंदवला आहे. पण सर मग पुढे असं दिसते 2014 नंतर की शासन बदललं, सरकार बदललं आणि मग या कायद्याला कुठेतरी वळण लागलं.
त्याबद्दल. हो, अगदी बरोबर आहे. 2013ला कायदा झाला, 2014ला प्रचार आणि प्रसार झाला आणि 2014-15ला प्रचार केला. हा 2014ला सरकार बदललं. हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. हा आम्हाला असं वाटतं की आम्ही एक नियोजनबद्ध संपूर्ण कार्यक्रम शासनापर्यंत पोहोचवला हा की पुन्हा तळागाळापर्यंत सगळ्या शासकीय यंत्रणेपासून तर सर्वसामान्य जनतेपर्यंत मग ते तलाठी असेल, पोलीस पाटील असेल, पोलीस असेल, आशा वर्कर असेल, इव्हन वकील संघटना असेल, यांच्यापर्यंतही हा कायदा पोहोचवला असा आणि सामान्य जनतेपर्यंत तलाठी, ग्रामसेवक यांच्यापर्यंत हा कायदा पोहोचवला पाहिजे असं आम्ही नियोजनबद्ध एक आराखडा तयार केला शासनाला. शासनापर्यंत पोहोचलो आम्ही. प्रत्यक्ष मी देखील काही वेळा त्या डेप्युटेशन मध्ये होतो. प्राध्यापक श्याम म्हणा, आमचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते, मुख्यमंत्र्यांना भेटलो, सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांना भेटलो, पण त्याचा उपयोग झाला नाही. हे खेदानं म्हणावं असं वाटतं की या देवेंद्र फडणवीसच्या शासनाला लोकांना अंधश्रद्धेतच ठेवायचं होतं का? म्हणजे हा इतका महत्वाचा कायदा आणि 5 वर्ष तसाच दाबून ठेवला. कायद्याचा प्रचार आणि प्रसार होता, सतत विनंत्या करतो. मग पुन्हा सरकार बदललं. ते हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हा आम्ही पुन्हा त्यावेळेसच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे होते आणि अजित पवार देखील होते. आम्ही पुन्हा तो प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांनी त्याला मान्यता दिली आणि हो, हे अतिशय महत्वाचं काम आहे. लोकांचा जीव वाचवण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे. म्हणून हा कायदा आपण पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याला मंजुरी दिली. केवळ मंजुरी दिली नाही तर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जवळपास 20 कोटी रुपये मंजूर केले या कामासाठी. तुम्ही हा कायदा संपूर्ण यंत्रणेपर्यंत पोहोचवा आणि पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणा आपण सगळे मिळून हातात घालून हा संपूर्ण कायदा राबवू. बरोबर. आपल्याला माहित आहे की पुन्हा तोडाफोडीचं राजकारण या देशात झालं, या महाराष्ट्रात झालं. पुन्हा मग उद्धव ठाकरेंची सरकार गेली आणि पण इन द मीन टाइम आम्ही 2 प्रशिक्षण शिबिरं घेतली. 1 महिन्याला 2 महिन्याला आम्ही शिबिरं घेतली आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा एक लोणावळ्याला सुद्धा घेतली. पण नंतर पुन्हा हे सरकार बदललं आणि मग सगळंच चांगलं. आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला अलीकडे असं वाटतं का की अंधश्रद्धा जास्त बोकाळली आहे? हो, आता एक नवीन पेव फुटलेला आहे. हा की नवीन कर्स निर्माण झाले आहेत बुवाबाबांचे आणि ते आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. जसं तुम्हाला धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबा नागपूरला आले होते. 4-4 लाखाची गर्दी त्या ठिकाणी होती नागपूरला आणि अनेक पुरावे आहेत. ते त्यांनी जे काही व्याख्यानं दिलेली आहेत किंवा भक्तीच्या माध्यमातून जे काही प्रवचन केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी अनेक अंधश्रद्धा कशा फैलवता येईल, म्हणजे ते त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि कोणी घरात असेल, कोणते कपडे घातलेले आहेत ते अंतर्ज्ञान होऊन सांगू शकतात, अशा पद्धतीने त्याने अंधश्रद्धा फैलवणारे दावे केले. ते जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये बसतात. कॉन्क्रीट पुरावे. असा एक नवीन स्टोर्स निर्माण झाला. इकडे आसाराम बाबूचं उदाहरण आहे, नारायण साईचं उदाहरण. ज्यांनी अंधश्रद्धेतून लोकांचे जे अनेक महिलांवर बलात्कार केले, त्यांना अजूनही जेलची यातना भोगावं लागतं. धीरेंद्र शास्त्री आहे. तर हे जे नवीन स्टोर्स निर्माण झाले त्याच्यामुळे हे असं वाटायला लागते की हे शासन अंधश्रद्धा फैलवून आलेलं आहे की अंधश्रद्धेमध्ये निर्मूलन करणार. त्यांना लोकांना अंधश्रद्धेच्या गर्गेत ठेवून केवळ एका धार्मिक तेढ निर्माण करून आपलं राजकीय पोळी भाजायची आहे की काय, ही शंका निर्माण करण्याला कुठेतरी वाव आहे. आणि म्हणून हे नवीन जे काही बाबा निर्माण झालेले आहेत आमच्या आक्षामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यात, हिंदू मुस्लिम असा भेदभाव निर्माण करण्यात आणि हे अतिशय घातक आहे. यातून शक्तीला अधिक वाव मिळणार असते. मध्यंतरी सर 1-2 घटना अशाही मी बघितल्या की जिथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम चालू होतं किंवा शिबिर चालू होतं किंवा प्रबोधन चालू होतं श्याम मानवांकडून. मध्यंतरी लोक आपण पाहतो की संविधान बचाव रॅली पण महाराष्ट्रभर भारतभर झाली. तर त्या दरम्यान त्यांच्यावर काही हल्ला होण्याचा प्रयत्न
अनेक ठिकाणी असे प्रकार झाले. आता हिंदुत्वाच्या नावावर काही संघटना त्यांना ते अज्ञानी आहेत. त्यांना काय तरुणांना कसं असतंय, त्यांना कुठेतरी राजकीय गोळी शेजारीसाठी ते राजकीय लोक त्याचा फायदा घेतात, मुद्दा शेतात त्यातून आपली राजकीय गोळी घालण्याला हे समाजासाठी यशस्वी आहे. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, सुरेश भट सभागृहात म्हणजे या अंधश्रद्धेतून संविधानाला बगल देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे एकीकडे आमचं म्हणजे 51A कलम जे आहे भारतीय राज्यघटनेचं, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे असं एकीकडे म्हणते, आणि दुसरीकडे हे सामाजिक दायित्व आहे, आणि दुसरीकडे या संविधानाला छेद देण्याचं काम हे राजकीय लोक करतात. हे अतिशय घातक आहे. आणि म्हणून संविधान बचाव एक आंदोलन आम्ही उभारलं आणि सुरेश भट सभागृहामध्ये एक प्रबोधन सभा होती प्राध्यापक श्याम महाराज. त्यापूर्वी भारत जोडो यात्रा निघाली. राहुल गांधींनी देशभर अनेक सामाजिक क्षेत्रातले लोक, म्हणजे मला सांगितलं पाहिजे की एकेकाळी प्राध्यापक श्याम मानवांनी 1975ला जेव्हा आणीबाणी लागली त्या आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींना विरोध केला. ते जयप्रकाश नारायणच्या चळवळीमध्ये तरुण शांती सेनेमध्ये त्यावेळेस वयाच्या 20व्या वर्षी ते काम करायचे. विदर्भाचे महाराष्ट्राचे ते प्रमुख होते आणि तेव्हापासून ते समाज क्षेत्रात काम करत असताना ज्यांना जेल झाली 10 महिने ते जेलमध्ये होतो. अशा वेळेस अनेक सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं काम होतं. म्हणून भारत जोडो यात्रा ज्यावेळेस काढली, संविधान बचाव आंदोलन, अनेक सामाजिक क्षेत्रातले लोक ज्यांनी त्या काळात इंदिरा गांधींना विरोध केला, म्हणजे काँग्रेसला विरोध केला होता, अशाही अनेक संघटना स्वयंस्फूर्तीने, म्हणजे 80 वर्षाचे न्यायमूर्ती कोशे पाटील सुद्धा त्या ठिकाणी ते पायदळ चालले. आमच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे आम्ही सुद्धा जवळपास, मी सुद्धा त्यामध्ये होतो. 5 लोकांचं डेप्युटेशन होतं. राहुल गांधींसोबत आम्ही 30 मिनिटं चर्चा केली. जवळपास 3.5 किलोमीटर आम्ही पायदळ चाललो त्या यात्रेमध्ये. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आता संविधान वाचलं पाहिजे, संविधानाला धोका आहे, म्हणून आम्ही संविधान प्रबोधन यात्रा चळवळीच्या माध्यमातून काही सामाजिक संघटना एकत्र करून आम्ही सुरू केली. सुरेश भट सभागृहामध्ये आम्ही ती सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही यांचे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणारे लोकांनी त्या ठिकाणी हल्ला केला, आमचं बॅनर फाडलं, तर ते सभा थांबवण्याचा प्रयत्न केला. नाही, ती सभा तितक्याच जोमाने झाली. असे अनेक प्रसंग आहेत आणि त्यांना काय म्हणायचं आहे. आम्हाला एक आव्हान आहे तरुणांना, खऱ्या अर्थाने हे काम अतिशय महत्वाचं आहे. संविधान वाचलं, आपण वाचू, बरोबर, ही जबाबदारी या तरुणांची आहे. आणि खऱ्या अर्थानं तरुणांनी कुठेही राजकीय स्वतःचा बळी न देता या समाजासाठी, हे संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे अशी आमची धारणा आहे. आणि आज नाही उद्या याची जाणीव निश्चित होईल. आपण सगळे हातात हात घालून संविधान वाचवण्याचा प्रयत्न करूया. कारण आपण पाहतोय सर, ती एक परंपराच अशी आहे की आपल्याला असं दिसते की आधी कलबुर्गी, मग गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, आणि ही सगळी हत्येची परंपरा बघितल्यावर असं वाटतं कुठंतरी की श्याम मानवांवरही आज जी नेमकी काय परिस्थिती. अगदी बरोबर आहे. हे आपण फार महत्वाचा प्रश्न विचारला आणि मोठा प्रश्न. चारवाकापासूनची परंपरा आहे. चारवाकाचाही खून झाला, मी त्या खोलात जात नाही, मला माहित आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज सदैव एक वैकुंठाला पाठवण्यात, हे कधीही इतिहासही माणूस वैकुंठाला जातो, म्हणजे त्यांचाही खून झाला हे म्हणायला वाव आहे, इतिहास आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या घरी मारेकरी गेले, त्यांना पैसे दिले. ते कोणत्या विचाराचे लोक होते पाठवणारे मला माहित आहे. गाडगे बाबांनाही छळला गेलं, त्रास झाला. संत ज्ञानेश्वरांना समाधी घ्यायला बाध्य केलं. संत बसवेश्वरांनाही मारलं. आणि ही परंपरा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही फार मोठा त्रास, ही यांची लोकांना छळण्याची जे काही पुरोगामी आहेत, परिवर्तन. आणि याच पद्धतीने
तुम्हाला माहित आहे की महात्मा गांधी हे केवळ स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता त्यात. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये एक सुदृढ समाज निर्माण झाला पाहिजे या पद्धतीने त्यांचं काम होतं आणि त्यांचाही गुण झाला, या प्रवृत्तीने गुण केला. ही कुणाची परंपरा यांची आहे. विक्रम. आणि म्हणून हे ज्या वेळेस समाजाला 2 पावलं पुढे नेण्याकरता जे संत आणि समाजसुधारक जातात त्यांना हे छळतात आणि त्याचीच परिणिती आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरचा खून झाला, गौरी लंकेशर झाला, गोविंद पानसरेचा झाला आणि कलबुर्गीचा झाला. ही आहे आताची जी घटना आहे. आणि याच पद्धतीने लोकांना संपवण्याचं काम या प्रवृत्तीचे लोक करतात. हे अतिशय घातक आहे. ही जाणीव या समाजाला होणं गरजेचं आहे आणि आम्ही जीवारोध करतो ते करतो. मी तर थांबणार नाही, कारण आमचे प्रेरणास्थान हे सगळे संत परंपरेतले पुरोगामी संत परंपरेतले आमचे प्रेरणास्थान आहे. बस एक शेवटचा प्रश्न मी घेतो आणि थांबतो. आपण खूप छान चर्चा इथे केलेली आहे. अलीकडे 2020 पासून न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंमलात आलेली आहे आणि ती आता 2023 पासून प्रत्यक्ष विद्यापीठाच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये जो अभ्यासक्रम शिकवले जाते त्या अभ्यासक्रमातही सगळ्या पुरोगामी आणि समाज सुधारकांचे पाठ वगळून अशा पद्धतीने पुन्हा मनुस्मृती तिथे समावेश होत आहे. हे आपल्याला ते बरोबर. आपण स्वतः तुम्ही एका महाविद्यालयामध्ये अध्यापक आहात, डॉक्टरेट PhD केलेली आहे, आपला त्याचा अभ्यास आहे आणि म्हणून असं वाटायला लागते की यांना या या विद्यार्थ्यांना तुम्ही अंधश्रद्धेत ठेवायचं. अनेक अवैज्ञानिक बाबी जे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या बाबी होत्या त्या काढून अवैज्ञानिक बाबी सातत्याने अभ्यासक्रमामध्ये टाकून लोकांना अंधश्रद्धेमध्ये कसं पुन्हा गुरफडे ठेवता येईल हा या शासनाचा घातक प्रकार सुरू आहे आणि अतिशय घातक. आपल्याला सांगितलं पाहिजे की नागपूर विद्यापीठाने नशीब फलज्योतिष हा विषय टाकण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आणि जवळपास तो ठराव मंजूर होण्याच्या मार्गाला आलं होतं. मी ताबडतोब त्याची दखल घेतली, डेप्युटेशन घेतलं आणि नशीब फलज्योतिष हा विषय नाही. म्हणजे हे सत्य नाही. त्या नशिबावर आपलं कुठेही तळहाताच्या रेषेवर आपलं. आणि म्हणून बहिणाबाई चौधरींचं उदाहरण, नको रे ज्योतिष्या, नको माझा अर्थ पाहू, माझं भाग्य मला कळे, माझ्या दारी नको येऊ, हे बहिणाबाई न शिकलेल्या कवयित्रीला जर कळत असेल आणि नशीब फलज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात टाकण्याचा या शासनाचा प्रयत्न असेल तर अतिशय घातक आहे. आणि म्हणून आज या समाजाने शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञांनी अतिशय जागरूक असणं गरजेचं आहे की अवैज्ञानिक बाबी या अभ्यासक्रमात येऊ नये आणि आमचा विद्यार्थी या तळागाळाला जाऊ नये, त्या श्रद्धेला बळी पडू नये. त्यासाठी आम्ही पालकांनी सुद्धा जाग असणं गरजेचं आहे. आणि यांचा जो डाव आहे, सध्याच्या राजकीय हेतूचा जो डाव आहे, तो उलथवून लावणं, अवैज्ञानिक बाबी अभ्यासक्रमात न येऊ देणं, हे पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. ज्या समाजामध्ये पुरोगामी विचाराने जे प्रेरित झालेले आहेत त्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून अशा संघटना एकजुटीने एकत्र येऊन या अंधश्रद्धा, अवैज्ञानिक दृष्टी समाजामध्ये रुजवण्याचे प्रकार जे सुरू आहे याला हाणून पाडण्यासाठी एकत्र आले पाहिजे आणि या अभ्यासक्रमामध्ये हे न येऊ देणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सतत सजग असणं, जागरूक असणं याची गरज आहे मला वाटतं. आणि मला असं वाटतं हे आजच्या युवकांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन पेरण्याची अत्यंत नितांत गरज आहे. आणि युवकांनी सुद्धा काय खरं काय खोटं याची मीमांसा केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे आणि तेव्हाच ते सत्य स्वीकारलं पाहिजे. तर खूप सुंदर अशी मुलाखत सरांनी दिली, त्याबद्दल सरांचे मी धन्यवाद देतो आणि ते थांबतो.